और चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो आज आपण अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन ठीक आहे याच्यामधला एक क्वेश्चन पाहूया. कोणसा अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन ठीक आहे. तर याच्यामधला जो पहिला क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे ना मी लेडीज दिसतो ठीक आहे. हा वाला क्वेश्चन फिलहाल मी सॉल्व एक्झाम्पल आहे ठीक आहे पुस्तकामध्ये मी तो घेतला. याचा रिझन असा घेण्याचं कारण असा की आपल्या एक्सरसाइजमध्ये अशा टाईपचा क्वेश्चनच नाही ठीक आहे. पटला सॉल्व मध्ये दिले आहे तर कधी कधी बोर्डामध्ये काय होते की सॉल्व वाले एक्झाम्पल गुजाडून देते बरोबर आहे ठीक आहे. तर हे वाली कन्सेप्ट समजली पाहिजे ठीक आहे. इलिप्स वाला कधी क्वेश्चन आला पाहिजे हा माझा या मागचा उद्देश होता ठीक आहे. तर समजा हा वाला क्वेश्चन मी घेता होता का होईल पा ध्यान से दे ठीक आहे. आता ऐका विषय का की फाइंड द एरिया इलिप्स ठीक आहे. तर पहिली गोष्ट इलिप्स असते कसा तर सर इलिप्स अंडा असते बरोबर आहे ठीक आहे. ओके तर फिलहाल के लिए पा की हा जो एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर याचा जो इलिप्स असते हा स्टँडर्ड फॉर्म हा याचा स्टँडर्ड फॉर्म यावाल्या इलिप्सचा जे डायग्राम काढतात इलिप्स अशा टाईपचा असते बरोबर. तर फील करा थोडी देरी केली दोन एक मिनिट ठीक आहे. डायग्राम जमली पाहिजे थोडी देरी केली असं समजा इलिप्स आहे ठीक आहे. ओके आता हे डायग्राम रफ काढलं असं समजा म्हणजे जेवढा पार्ट सर्वांकडे सारखा पार्ट असं समजा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ठीक आहे. ओके आता तुम्हाला माहित आहे एक गोष्ट बेसिक मध्ये शिकले असाल तुम्ही ठीक आहे किंवा नसेल माहित तर माहित करून घ्या ठीक आहे की हा जो पार्ट ए असते आणि हा झिरो असते आणि इथं 0 0 राहते हे तर गोष्ट क्लिअर आहे इथपर्यंत काही विशेष नाही ठीक आहे पटलं. आणि इकडे जो असते तो बी असते सॉरी 0 असते ठीक आहे पटलं ना आणि मग बी असते कारण एक्स तर हालिंग डोलिंग काय ना वाय चालला ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे. तर फिलहाल केली आणि इकडे तर तुम्हाला माहितच आहे का राहील 0 मायनस बी राहील आणि इकडे मायनस ए आणि 0 का कारण निगेटिव्ह चालत आहे आणि इकडे एक्स ऍक्सिस बरोबर आहे. पण असं आपल्याला काही काम नाही ठीक आहे पटलं ना. फिलहाल के लिए पहा तर फाइंड द एरिया ऑफ इलिप्स ठीक आहे. एक कन्सेप्ट पहिले क्लिअर करतो आपण. आपल्याकडे एक अंडा होता ठीक आहे म्हणजे इलिप्स समजा ठीक आहे काय अंडा ठीक आहे. आता समजा ओके आपल्याकडे 4 भाऊ आहे ठीक आहे. किती भाऊ आहे 4 ठीक आहे ना असं समजा. तर याचे जर 4 तुकडे केले आता हा वाला तुकडा याच्या बरोबर फील करा डायग्राम एक्झॅक्टली नसेल वाटत हा वाला तुकडा याच्या बरोबर हा वाला तुकडा याच्या बरोबर. मग मला समजा हा जर पुरा अंड्याचीच एरिया काढायची असेल तर मी पा एवढा लॉजिक लावण्यापेक्षा हा वाला एरिया इंटू जर 4 केलो तर चालेल नाही का पा 4 पट 1 पट 2 पट 3 पट 4 पट ठीक आहे 4 टाइम्स ठीक आहे. ओके हा बढिया आयडिया ठीक आहे. मग मला सांगा पुऱ्या इलिप्सची एरिया काढायचा तर मी एवढी एरियाचा जर 4 टाइम्स केलो काम तर पुरा टकाटक होऊन जाते बरोबर आहे. वाटलं त्याने नाव द्या ओ येतं ए आणि येतं बी ठीक आहे टकाटक मध्ये नाव दिलं ठीक आहे. आता काय होईल पा इकडे आहे का ओके तर याची एरिया काढण्यासाठी जो गिवन इलिप्स इक्वेशन ऑफ इलिप्स दिला गिवन इक्वेशन ऑफ जो इलिप्स दिला त्याला पहिले लिहिता पा इलिप्स इक्वेशन ऑफ इलिप्स काय पा एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 ठीक आहे. आता एक काम करतो याला वायच्या फॉर्म मध्ये आणतो काऊन कारण आपण इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स करतो ठीक आहे पटलं ना. तेव्हा एक्सचे लिमिट घेतो कोणते लिमिट एक्स पर्यंत किती चालला ठीक आहे याचे लिमिट घेतो आणि जेव्हा आपण एक्स डी वाय करतो तेव्हा वायचे लिमिट घेतो. जनरली आपण वाय डी एक्सच लिहित असतो ठीक आहे. तर वाय डी एक्स आणण्यासाठी आता लक्षात घ्या वाय डी एक्स म्हणजे एक्स मध्ये मी इंटिग्रेट करणार आहोत ठीक आहे. आता ऐका याला वायच्या फॉर्म मध्ये कसं आणेल पहा फिलहाल के लिए वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर जागेवर असं समजा 1 इकडे आणि हे जे डंडार हा इकडे जाऊन मायनस होईल. ओके बढिया प्यार से हा वाला इकडे जाऊन मायनस झाला ठीक आहे. आता ऐका हा काय होईल पहा लगडा आहे ना क्रॉस मल्टिप्लाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आणि वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. आता एक काम करतो की वाय स्क्वेअर इज इक्वल टू पा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जू का तू आणि हा जो बी डिवाइड आहे ना बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर येईल असं ठीक आहे बढिया. पण आपल्याला वाय स्क्वेअर काढून फायदा नाही आपल्याला काय पाहिजे वाय. तर जसा तुम्ही वाय केल्या हा अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर आणि इथं काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे. ओके मग वाय इज इक्वल टू काय प्लस मायनस इथे येईल बी बाय ए आणि अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कहाणी समजली असेल मी काय करता ठीक आहे की याचा स्क्वेअर रूट बी आणि याचा स्क्वेअर रूट ए ठीक आहे पटलं इथपर्यंत. पण इकडे लक्षात द्या वाय इज इक्वल टू प्लस मायनस आला ना तर मी फक्त प्लस वालाच ठेवतो मायनस वाला नाही कारण माहिती आहे ऐका कारण मी आताच सांगितलं की याचा एरिया 4 पट करणार आहोत तर ती वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे ठीक आहे. तर मी काय करतो आपण फिलहाल के लिए याला मी पॉझिटिव्ह ठेवतो ठीक आहे म्हणजे निगेटिव्ह नाही बी बाय ए अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर समजलं इथपर्यंत क्लिअर.
आता पहा या कोपच्यात येतात, ठीक आहे, एवढी तर गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता का करीन पहा, एरिया ऑफ इलिप्स काढायचा, एरिया ऑफ इलिप्स, ठीक आहे, एरिया ऑफ इलिप्स काढायचे. तर फिलहाल के लिए समजा आताच सांगितलं होतं की इंटिग्रेशन, आपण इंटिग्रेशन करता होता, यावाला फंक्शन भेटला ना इंटिग्रेशन, हा झाला वाय, ओके, आणि डीएक्स, वाय डीएक्स, वाय म्हणजे हा, आता हे तर दंडाला ठेवणार आपण सध्या, ओके. आता लिमिट पहा, कमीत कमी किती, इथं पहा, इथं 0 0, कमीत कमी 0, बाउंड्री पहा ना 0, आणि जास्तीत जास्त ए, म्हणजे लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट ए डीएक्स, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे तर डायरेक्ट हा स्टँडर्ड फॉर्म होता म्हणून 0 0 आणि ए 0 म्हणून आपल्याला लिमिट माहीत झाला, ठीक आहे. पण कधी कधी पहा स्टँडर्ड फॉर्म वगैरे नसला तर आपल्याला ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढावं लागते. इथं फुकटचा दिला, ठीक आहे, पटलं ना. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म असल्यामुळे आता जगाला माहित आहे की ए येते आणि 0 येते, ठीक आहे. म्हणून अप्पर लिमिट 0 आणि सॉरी लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट ए. आता काय होईल पहा, इथं पहा ए जू का तू आणि 0, वाय डी एक्स का राहील पहा, ध्यान से देखो, बी बाय ए, ओके. आता एक काम करतो ना, समजला आता झालं, जो बी बाय कॉन्स्टंट आहे याला 12 काढा हात धरून, ठीक आहे, आणि अंदर काय काय होईल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि डीएक्स, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता फिलहाल के लिए एवढा भाग तर मिटवूनच घेतो, ठीक आहे. आणि 4 टाइम्स मी केलो का, विसरलो, बरोबर. याले 4 टाइम्स करा, नाही तर पुरा पिपा वाजेल, काहून, कारण आपण एरिया 4 टाइम्स करणार, समजताय ना, ओके. पहा ना, याच्या 4 पटलं, हा एक पट, याचे 4 पट, हे आपण विसरलो, ठीक आहे. 4 टाइम्स, ठीक आहे, इथं 4 टाइम्स केले, ओके, बढिया प्यार से. आता आपण प्रूफ करू, पहा म्हणजे काढू एरिया. चल, एवढा भाग मी मिटवत आहे कारण आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना. आता का होईल पहा, इकडे आहे का, फिलहाल केली हा वाला पुरा भाग मी मिटवून घेतो पहा. आता मला काय करावं लागेल, इंटिग्रेशन आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, हा फॉर्म्युला आहे, समजलं ना, ओके. तर हा कधी कधी पहा की तुम्हाला बोर्डामध्ये विचारते 4 मार्क प्रूफ करा म्हणून की याचा फॉर्म्युला काय आहे, समजलं. आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय पहा, एक्स बाय ए हा जो का तो आहे, ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, फॉर्म्युला पहा लिहिता, ठीक आहे, एक्स बाय ए प्लस ए स्क्वेअर बाय 2 आणि साइन इनवर्स एक्स बाय ए हा फॉर्म्युला आहे, प्लस सी, ठीक आहे. आता माहित असा प्लस सी लिहा लागते, ठीक आहे. याचा फॉर्म्युला पहा, ठीक आहे, एक्स बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स बाय ए, ठीक आहे. तर एक काम करतो आपण, आता इकडे सुनो मेरी बात, इजिकल टू, ठीक आहे, ओके, इजिकल टू. आता एक लॉजिक लावता, याला थोडासा मिटवून घेतो, ठीक आहे. 4 जसा आहे तसा ठेव, खूप मोठी जागा लागते, ठीक आहे, हेच तर लोच आहे, ठीक आहे. 4 इंटू काय होईल पहा, फॉर्म्युला पहा आता, ओके, आणि 4 इंटू आणि बी बाय ए राहिला, ओके, हेच तर विसरत आहे भाऊ, ठीक आहे, बी बाय. आता इकडे काय होईल पहा, इकडे आहे का, बिलकुल आता पहा येतं का, व्हॅल्यू ए आणि एक्सच आहे ना, तर बिलकुल लिहा एक्स बाय ए आणि अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जो का तो फॉर्म्युला, ठीक आहे, प्लस ए स्क्वेअर बाय 2 आणि साइन इनवर्स एक्स बाय ए. आणि एक गोष्ट लिहा की याची जे अप्पर लिमिट आहे ते आहे ए आणि लोअर लिमिट आहे 0, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की 4b डिवायडेड बाय ए जसा ठेवा, का माहित आहे तुम्हाला की आता अप्पर मायनस लोअर करावं लागते, ठीक आहे. तर फिलहाल के लिए पहा, जिथं जिथं पहा एक काम करतो, जिथं जिथं एक्स आहे तिथे ए घुसाडा, म्हणजे ए बाय ए आणि इथे येईल ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, पहा नजारा दिसताय ती 0 येणार आहे, ठीक आहे, प्लस, ठीक आहे. का होईल पहा, प्लस केल्यानंतर येतं ए स्क्वेअर बाय ए आणि ए स्क्वेअर बाय 2, ठीक आहे, इंटू साइन इनवर्स, ध्यान से देखो, साइन इनवर्स आणि ए बाय ए. मी का केलं पहा, इकडे आहे का, या पुऱ्या याच्यामध्ये पहिलं अप्पर लिमिट पूर्ण याच्यात घुसवलं, बरोबर, ठीक आहे, आणि मायनस. आता एवढा तर भाग मी मिटवूनच घेतो, घ्या कशाला फालतू, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहित असा पहा, कारण खूप मोठी जागा लागते, ठीक आहे. अप्पर व्हॅल्यू ठेवलं मायनस, आता लोअर व्हॅल्यू ठेवता पहा, लोअर का होईल पहा, इथं 0 बाय ए करा. आता एवढी डंडार करण्यापेक्षा 0 इंटू 0 से प्लस, इथे जर तुम्ही 0 ठेवल्या, ठीक आहे, वाटल्यास ठेवूनच पहा ए स्क्वेअर बाय 2, वाटल्यास इथं फिल करून पहा, ठीक आहे, साइन इनवर्स, ठीक आहे, 0 बाय ए, जिथं जिथं एक्स होता तिथं मी ए ठेवलं. आता आहे का, फिलहाल केले का होईल पहा की 4b बाय ए जसा आहे तसा इथं ए उडल, ठीक आहे, आणि इकडे पहा आन्सर तर 0 होईल, प्लस इकडे आहे का ए स्क्वेअर बाय 2 आणि साइन इनवर्स ए म्हणजे किती 1 ना, हा वाला क्लिअर. आता इकडे पहा, इकडे तर 0 आहे, ठीक आहे, आणि इकडे आहे का आता प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स आणि इथं आला पुन्हा 0, का माहिती आहे, कारण 0 बाय ए 0 ना. आता काय होईल पहा, 4b बाय ए जसा आहे तसा हा 0 प्लस ते दंडार तेच राहील, ठीक आहे. आता आहे का होईल, ओके,
ए स्क्वेअर बाय 2, ध्यान से देखो, ठीक आहे. इथं लिहिन मी साइन इनवर्स आणि कोणाकोणाला एवढा समजतात की साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 म्हणजेच 1 होते ना. ध्यान से देखो, या 1च्या ठिकाणी म्हणजे मी काय केलो की 1 इज इक्वल टू साइन पाय बाय 2 इज इक्वल टू 1 होते. तर या 1च्या ठिकाणी साइन पाय बाय 2 घुसाळतो, ठीक आहे. मायनस येथे 0 प्लस इथं पहा ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स. आता इथं तर साइन 0 आणि 0 येते, ठीक आहे. आणि पुरा तो का बनणारा, हिरो बनणार आहे, पुरा 0, ठीक आहे. मग काय पहा 4b बाय ए इंटू येतो होईल ए स्क्वेअर बाय 2 साइन साइन उडल इंटू पाय बाय 2 आणि इकडे -0, याचा आन्सर 0 येणार आहे, ठीक आहे. आता काय 4 4 पान इकडे पहा 2 2 जा इकडे ध्यान से देखो, 2 2 जा 4 आणि 4 उडल, एचा एक उडल, तर इकडे आहे का राहील पहा आता पाय, हा पाय उरला, एचा एक ए उरला, ए ठीक आहे, आणि बी आणि स्क्वेअर युनिट, हा आपला झाला आन्सर, ठीक आहे. एरिया इलिप्स पाय ए बी, ठीक आहे, आपला आन्सर, ठीक आहे. अशा प्रकारे हा वाला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे. अरे अजीज दोस्तों,